लाडकी बहीण योजनेचं सरकारकडून हायकोर्टात जोरदार समर्थन करण्यात आलंय। योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आली आहे। राज्याची आर्थिक आरोग्य चांगलं असल्याचा प्रतिज्ञापत्राद्वारे दावा करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी याचिका दाखल केली होती। ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सरकारनं केली आणि लाडकी बहीण योजनेचं जोरदार समर्थन राज्य सरकारनं कोर्टात केलेलं आहे। तर सरकारच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय पाहूया। 2024-25 मध्ये महाराष्ट्राची वित्तीय स्थिती 2.69%। कायद्यानुसार 3% वित्तीय तूट ठेवता येते। वित्तीय तूट 3%पेक्षा कमी आहे असं सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे। वित्तीय तूट 3%पेक्षा कमी असणाऱ्या टॉप 3 राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे। सर्व वैधानिक प्रक्रिया पाळूनच लाडकी बहिणीची अंमलबजावणी केल्याचं सरकारचं म्हणणं आहे। याचिकाकर्त्यांचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, त्यामुळे याचिकाच फेटाळा अशी मागणी सरकारनं कोर्टात केली आहे। दिशाभूल केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना दंड ठोठवा असं देखील त्यांचं म्हणणं आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, वडपल्लीवारांची याचिका नेमकी काय होती आणि त्यातले दावे सरकारनं कसे खोडलेत, फेटाळून लावले? अनिल वडपल्लीवार नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी याचिका करत राज्यावर 8 लाख कोटींपेक्षा जास्तचा कर्ज आहे आणि वित्तीय तूट जी आहे ती वाढत आहे असा दावा केला होता आणि लाडकी बहीण योजना किंबहुना जे रोख रकमेचा लाभ देणाऱ्या योजना आहेत त्या बंद करण्यात याव्या, त्यांचा पुनर्विचार करण्यात यावा अशी त्यांची याचिका होती। मात्र राज्य सरकारने या संदर्भात काही दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर केला आणि FRBM ऍक्ट जो आहे त्याप्रमाणे राज्याची वित्तीय तूट 3% पेक्षा जास्त असायला नको असा नियम आहे। राज्य सरकारने दावा केला आहे की महाराष्ट्राची वित्तीय तूट वर्ष 2024-25 मध्ये 2.69% एवढी आहे, त्यामुळे ती मर्यादित आहे आणि आर्थिक स्थिती राज्याची जी आहे ती चांगली आहे असा दावा केला आणि अनिल वडपल्लीवार यांची याचिका फेटाळण्यात यावी अशी मागणी सुद्धा राज्य सरकारने केली आहे। जर तुम्हाला आठवत असेल, विधानसभा निवडणुकीचा जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा ही याचिका जी आहे ती कोर्टामध्ये आली होती आणि तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने वडपल्लीवार यांच्या याचिकेचा उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये केला होता आणि काँग्रेस नेत्यांचे जवळीक असलेले वडपल्लीवार अशी याचिका करून राज्यातील महिलांचं नुकसान करू पाहत असा आरोप करण्यात आलेला होता। आता ती याचिका फेटाळण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार करते, म्हणजे राज्य सरकार ही योजना बंद करण्याच्या मूडमध्ये कुठेही नाही असं दिसून येत आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।